माझ्या रोजच्या जीवनामध्ये ना आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे। त्यामुळे मला आज एवढा आनंद होतोय की जी स्वतः एक क्लिनिकल हर्बलिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट आहे ती आपल्याला एक मस्तपैकी छान रेसिपी दाखवणार आहे। आता ही आहे अलका देशपांडे। आता सांग अलका, मला तू कोणती रेसिपी दाखवणार आहेस? सो नमस्कार मंडळी आणि पहिल्यांदा थँक्यू संध्या तुझ्या चॅनलवरती एक संधी दिल्याबद्दल। आज तर आपल्याकडे आता आज मी वाताचं ट्रान्झिशन होणार आहे आपल्या ऋतूमध्ये, तर त्याच्याशी रिलेशन मध्ये एक रेसिपी दाखवणार आहे। ट्रेडिशनल रेसिपी आहे, त्याच्यात थोडासा वेगळा ट्विस्ट आहे। म्हणजे मुगाची धिरड्याचाच प्रकार आहे, पण त्याला आपण इकडे जिओग्राफिकली आपण ज्या भागात राहतो, म्हणजे जे आपण अमेरिकेत राहतो, तर तिथे जे वापरणारं रेग्युलर ब्रेकफास्ट फूड असतं ओट्स। सो ओट्स आणि मुगाची धिरडी असं म्हणजे मूग एकत्र करून त्याच्यात थोड्या भाज्या टाकून आणि मग थोडे स्पाइसेस ऍड करून एक आपल्याला आत्ताच्या ऋतू बदलाप्रमाणे एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे मी। तर मग आता ते मुगाच्या धिरड्याला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सांगशील का? नक्की। सो आता ह्याच्यामध्ये मी मुगाच्या डाळीच्या ऐवजी भिजवलेले मोड आलेले मूग घेतलेत, एक साधारण 1.5 कप। त्याचबरोबरीने एक गाजर आणि जिरे, दही साधारण अर्धा कप वगैरे लागेल, आपण ज्याप्रमाणे आपण माप घेऊ तेव्हा बघू। नंतर सुक्या खोबऱ्याचा किस, कोथिंबीर, त्याबरोबर आपली 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, खूप जास्त स्पायसी नाही करणार आपण। 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा एक छोटासा तुकडा आणि हे शॅलेट्स घेतलेत। सो त्या कांद्याच्या ऐवजी मी हे शॅलेट वापरते। त्याचं कारण असं, एक तर पहिली गोष्ट म्हणजे सेम ॲलम फॅमिली मधलाच हा कांद्याचा भाग असतो, कांदा असतो बेसिकली। पण शॅलट आणि कांद्यामधला सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे कांदा हा थोडासा उग्र मानला जातो इन कम्पॅरिझन टू द शॅलट। आणि जेव्हा तुम्ही शॅलट्स कच्चे खाता, म्हणजे जेव्हा सॅलड्समध्ये वगैरे जेव्हा कच्चे वापरले जातात, आणि त्याचा फ्लेवर पण कांद्यापेक्षा थोडा माइल्ड असतो आणि थोडा गोडसर असतो। म्हणजे पदार्थाला तुम्हाला जर का एक छोटीशी गोडसर चव हवी असेल तर शॅलट्स वापरले जाते। कांद्याच्या आणि शॅलट्सचं कम्पॅरिझन केलं तर कांद्यापेक्षा शॅलट्स हा कुठल्याही पदार्थांमध्ये जर का आपण कच्चा घातला तर तो कफहारी असतो, म्हणजे कफाचं कंट्रोल करण्याचा उपयोग करतो। त्याचबरोबर कांदा हा शॅलट हा थोडासा शिजवून घेतला तर तो वात कंट्रोल करण्याचं काम करतो। त्याच्यामुळे आता आपण ज्या सीझनमध्ये जाणार आहोत तो वाताचं ॲग्रिवेशन म्हणजे त्याचा संचय आणि त्याचबरोबर येणारा त्याचा प्रकोप हा जो भाग होणार आहे आपल्या फॉलच्या काळामध्ये, त्या काळामध्ये म्हणून मी मुद्दाम कांदा न वापरता शॅलट वापरते। आणि त्याचबरोबर तांदळाची पिठी आपली रेग्युलर, आणि त्याचा हा स्पेशल जो वेगळा ट्विस्ट देणार आहोत त्याला, ते म्हणजे स्टील कट्स ओट। मी आता हे रेग्युलर ओट्सचे वेगवेगळे प्रकार मिळतात, रोल्ड ओट्स असतात, तुमचे ट्रेडिशनल ओट्स असतात, स्टील कट्स असतात। तर मी रोल्ड ओट्स न वापरता किंवा क्विक ओट्स न वापरता स्टील कट ओट वापरते। तर स्टील कट ओट्सचा फरक एवढाच असतो मुख्य म्हणजे की एक तर स्टील कट ओट्स हे रेग्युलर ओट्स पेक्षा कमी प्रोसेस केलेले असतात, युजली डायरेक्टली त्या ग्रेन्सवरनं आलेले असतात, आणि ते साधारण असे भुसभुस ज्याला आपण म्हणतो ना भुरा असतो तशा फॉर्म मध्ये असतात ते। आणि एखाद्या कुठल्याही पदार्थाला थोडंसं टोस्टी आणि क्रिस्पी बनवायचं असेल तर स्टील कट्स ओट्सचा वापर केला तर तो जास्त थोडंसं कुरकुरीत होतात गोष्टी, रादर दॅन आपल्या रेग्युलर ओट्समध्ये। रेग्युलर ओट्स थोडंसं मुशी करतं पदार्थाला, पण स्टील कट्स ओट्स आपल्याला एक थोडंसं क्रिस्पीनेस देतं, आणि त्याच्यासाठी याच्यामध्ये आपण साधे ओट्स न वापरता स्टील कट्स वापरतो। मग तेल आणि मीठ चवीप्रमाणे, आणि हे युजली सकाळी तुम्ही मूग भिजवून ठेवले असतील तर हा खरा पोटभरीचा ज्याला आपण ब्रंच कॅटेगरी म्हणतो ना, तर त्याच्या ब्रंच कॅटेगरीमध्ये हे येतं। आता हे स्टील कट ओट्स आपण होते आम्ही साधारण 1/3 कप घेतले, ते थोडे हलके होतील भाजल्यावर। तसं जरा हलकं झाल्यानंतर शिजायला मदत होते लवकर, कारण हे सगळ्यात वेळ लागणारे ओट्स आहेत शिजायला। सो ह्याची आपण आधी थोडी एक कोर्स पावडर करून घेऊ, कारण ते मूग आणि ओलं सामान सगळं गेल्यानंतर मग कठीण होईल ते ग्राइंड व्हायला। आपल्या खपल्या गव्हासारखी कशी असते ना, थोडीशी जाडसर भरडा काढून घ्यायचा आहे फक्त। आता आपण 1.5 कप होते माझे, त्याबरोबर खोबरं, दही पण अर्धा कप होतं, खोबरं 1/2 कप होतं, पूर्ण टेबलस्पून जिरे आहेत, जिरे टाकते। त्याचबरोबर तिखट मला जास्त नकोय म्हणून मी 2च मिरच्या घेतल्यात, तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता। 1.5 इंच आल्याचा तुकडा होता, तो कापून त्याला चॉप केलाय, आणि त्याच्याबरोबर रफ चॉप दांड्या सकटची कोथिंबीर,
त्याचे दांडे काढायचे नाहीत, कारण त्यातलेच जीवनसत्व सगळ्यात जास्त असतात, त्याच्यामुळे ते आणि ते चवीला पण छान लागतात. आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न पण असेल, आणि विच इज राईट, की आपण हे उकडू शकतो का वड्यांसारखं? तर नक्कीच उकडू शकतो. आणि हे तसा प्रकार तुम्ही वड्यांसारखा प्रकार जेव्हा आपण विंटर सीझनमध्ये असतो ना, जेव्हा आपल्याला कफ जास्त असतो ओव्हरऑल जेव्हा वातावरणामध्ये, तेव्हा थोडं ॲस्ट्रिंजंट किंवा थोडंसं कोरडं खाल्लेलं चालेल. म्हणजे त्याची मग अशा आपण उंडे करतो जसे किंवा मुटके करतो तशा स्टाईलमध्ये तुम्ही त्याच्या वड्या करू शकता आणि त्याला फोडणी देऊन खाऊ शकता. आत्ता आपण याच्यासाठी आपण धिरडं करणार आहोत, कारण आपल्याला थोडंसं पाण्याचं प्रमाण हवं आहे. एक अंदाजे पाणी टाकते मी आणि तरी वाटून घेऊया. छान बारीक वाटलं गेलं आता एकदम. दह्याने थोडंसं त्याला एक हलकेपणा येईल, क्रिस्पीनेस येण्यासाठी. पण थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं त्याच्यात, 1 टेबलस्पूनच टाकलंय मी. आता आपलं आत्ताच झालंय पीठ बऱ्यापैकी, पण माझा नॉनस्टिकचा पॅन आहे, तुम्ही लोखंडाचा पॅन पण घेऊ शकता. त्याच्यात थोडं तेल टाकते मी आणि हे मी अवोकाडो ऑइल वापरते, कारण आपण थोडं हाय टेम्परेचरवर शिजवणार आहोत त्याला. आपण जसं तुम्हाला कितपत जाड करावं, पातळ जसा हवा असेल. आणि थोडासा कांदा आणि गाजर हे दोन्ही टाकणार आहे, जो आपण आता शॅलेट जो केला ना. बेसिकली टॉपिंग्स काही तुम्हाला जे हवे, तुम्ही काही लोक मशरूम्स आवडतात, मशरूम्स टाकतात, बेल पेपर टाकू शकता, पालकही टाकू शकता, काहीही व्हॉट एव्हर इज इझियर. आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊ. ऑलराईट, सो हे बऱ्यापैकी आता शिजलंय, उलटता येईल आपल्याला. ओके, आता मला असं वाटतं दुसरी बाजू पण झाली आहे. छान शिजली आता बाजू. वाव, मस्त वास पण छान येतोय. त्याच्यावरती आपण जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे थोडंसं तूप टाकते आणि आपल्या आवडीचं लोणचं, चटणी जे काय असेल, थोडंसं लिंबाचं लोणचं घेतलंय. हो, करूया ना. घे आधी तू. मस्त झालंय. मी तर ट्राय करणारच आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तू आता ही रेसिपी बनवलीस, ही वात सीझन साठी बनवलीस ना? म्हणजे स्पेसिफिकली हा, वाताचा आता सीझन सुरू होईल. आता हेमंत ऋतू सुरू झालाय, त्याच्यानंतर आपण जाणार शरद ऋतूमध्ये आणि मग शिशिराकडे जाणार. सो हेमंत आणि शरदामध्ये युजली वाताचा संचय व्हायला सुरुवात होते हेमंतात, आणि मग शरदामध्ये त्याचा प्रकोप होतो. तर अशा वेळेला थोड्याशा हलक्या पचनाला हव्या असतील तेव्हा, कारण बाहेर वारा सुटलेला असतो, थंडावा आलेला असतो ऑलरेडी, तर शक्यतो पचनाला हलक्या अशा रेसिपीज खाव्या. स्पेशली ज्यांच्या शरीरात वात जास्त आहे त्या लोकांसाठी हे जास्त उपयोगी पडेल. आणि कफ आणि पित्तवाल्या लोक, हो नक्कीच, कारण त्याच्यात तीनही आपण बाकीचे पण एलिमेंट्स टाकले, ओव्हरऑलच पचायला हलकं पडेल. बरोबर, खूपच छान रेसिपी झाली आणि मी करणारच आहे नक्की ट्राय. थँक्यू अलका. आणि बाय द वे, या मुलीने खूप कष्टाने ते सुरू केलेलं चॅनल आहे, ज्याला आपण सात्विक संध्या असं म्हणतो. सो हिची स्पेशालिटी नुसतीच वेगवेगळे अन्नपदार्थ नसून त्याचबरोबर ती योगाचा अभ्यासही तिचा तेवढाच दांडगा आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. ते जे बेल आयकॉन दिसतंय ना, ते दाबायला विसरू नका. सो यू शुड सी द मोर व्ह्यूज कमिंग इन. थँक्यू संध्या. थँक्यू.